नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SEO कसा करायचा आहे ज्याने आपला व्हिडिओ लगेच व्हायरलमध्ये जाईल. तर चला, SEO योग्य पद्धत काय आहे SEOची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. SEO म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, SEO असा राहतो की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजे कसं माहिती आहे का, आपण जो व्हिडिओ बनवतो, थंबनेल बनवतो, त्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे तो ऑडियन्सपर्यंत कसा पोहोचवला जाईल याचं काम करतो SEO. त्यामुळे SEO करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जे व्हिडिओ आहे तो सर्चिंगमध्ये सुद्धा येतो. तर बघा, ह्या ठिकाणी मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला. तर ह्या ठिकाणी आपण करणार आहे, या ठिकाणी जो व्हिडिओ आहे यूट्यूब चॅनलचे नाव कसे बदलावे याचा SEO मी तुमच्यासमोर करून दाखवणार आहे. आणि हा व्हिडिओ कशाप्रकारे व्हायरल जातो हे पण तुम्हाला लगेच त्या ठिकाणी दिसेल. बघा, या ठिकाणी सर्वप्रथम आपण आलेलो आहे YT स्टुडिओमध्ये. या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी पेन्सिल आयकन दिसतं आहे. पेन्सिल आयकनवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, या ठिकाणी टायटल. या ठिकाणी टायटलवरती गेल्यानंतर या ठिकाणी टायटल बघा, यूट्यूब चॅनलचे नाव कसे बदलावे, हाऊ टू चेंज यूट्यूब चॅनल नेम. तर ह्या ठिकाणी तुम्ही दोन गोष्टी बघत आहे. तर बघा, आता SEOमध्ये पहिली टर्म येते की आपलं व्हिडिओ जो आहे तो सर्चिंगमध्ये आला पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे, यूट्यूबमध्ये जायचं आहे सर्वप्रथम. या ठिकाणी यूट्यूबमध्ये आलेलो आहे आपण. या ठिकाणी यूट्यूबमध्ये जायचं आणि ज्या ठिकाणी आपण यूट्यूबवरती सर्च करतो त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे यूट्यूब चॅनल नेम चेंज. या ठिकाणी टाकायचं आहे यूट्यूब चॅनल नेम चेंज. बघा, या ठिकाणी टाकलेलं आहे यूट्यूब चॅनल नेम चेंज. चॅनल नेम चेंज या ठिकाणी टाकलेलं यूट्यूब चॅनल नेम चेंज. तर काय करायचं आहे तुम्हाला, याचंच काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे. बघा, ह्या ठिकाणी मी ऑलरेडी याचा स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे. आणि हा स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर याला काय करायचं आहे, गुगल लेन्स वापरून, कशाप्रकारे गुगल लेन्स वापरायचं या ठिकाणी दिसतं कोपऱ्यामध्ये. या ठिकाणी गुगल लेन्स वापरून याला कॉपी करायचं आहे. ह्या सगळ्या याला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सगळे कॉपी केले. एवढे जेवढे काही आहे हे तेवढे वर्ड्स जे आहे, कीवर्ड्स हे यूट्यूबवरती एनी टाईम सर्चिंगसाठी असतात. म्हणजे या ठिकाणी हे वर्ड हे यूट्यूबवरती सर्च केल्या जातात. त्यानंतर समोर बघा, या ठिकाणी आता यायचं आहे आपल्याला YT स्टुडिओमध्ये. या ठिकाणी YT स्टुडिओमध्ये आलेलं आहे. तर आपण जेवढे काही या ठिकाणी कॉपी केलेले आहे त्या कीवर्ड्स या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायचे आहे. सगळे कीवर्ड्स या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचे आहे. एक मिनिट, पेस्ट झाली नाही. ह्या ठिकाणी कॉपी केले आपण. या ठिकाणी हे करायचे आहे पेस्ट. बघा, ह्या ठिकाणी केले आपण पेस्ट सगळे या ठिकाणी. आणि याच ठिकाणी हे पेस्ट केलेले आहे ना, तर ह्या ठिकाणी फर्स्टला हे करायचं. या ठिकाणी काय करायचं आहे, फर्स्ट कॉपी करायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट कीवर्ड कॉपी केला आणि हा फर्स्ट कीवर्ड आपल्याला काय करायचं आहे, टॅक्समध्ये यूज करायचं आहे. बघा, या ठिकाणी टॅक्स दिसते तुम्हाला. या ठिकाणी आपण फर्स्ट कीवर्डसुद्धा या ठिकाणी टॅक्समध्ये आपण टाकला आहे. या ठिकाणी करायचे एक टॅक्स आपला रेडी झालेला आहे. जास्त नाही, 3 ते 4 टॅक्स या ठिकाणी लावायचे. त्यानंतर सेकंड टॅक्स वगैरे त्या ठिकाणी याला कॉपी करायचे. नेक्स्ट ठिकाणी कॉपी करून घेतलं. हा झाला आपला सेकंड टॅक्स. तर ह्याच ठिकाणी तुम्हाला असे 4 ते 5 टॅक्स या ठिकाणी व्हिडिओमध्ये लावायचे, जेणेकरून व्हिडिओ आपला सर्चिंगमध्ये येईल आणि व्हिडिओ व्हायरल होण्याचे जास्त चान्सेस आहे. आणि व्हिडिओमध्ये जे व्ह्यूज आहे ते लाँग टाईमसाठी जास्त त्या ठिकाणी येत राहील. तर ह्या ठिकाणी आता तुम्हाला सांगितलं, 2 आपण कीवर्ड्स या ठिकाणी कॉपी केलेले, ते टॅक्स वापरलेले. आता हेच कीवर्ड्स काय करायचे, तुम्हाला थंबनेलमध्ये वापरायचे आहे. सॉरी, याच्यामध्ये वापरायचे आहे, हॅशटॅगमध्ये. बघा, हॅशटॅग लावायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी असं एक स्पेस द्यायचं आहे, बॅक घ्यायचं आहे, त्यानंतर स्पेस द्यायचं आहे, त्यानंतर स्लॅश मारायचं आहे, स्पेस द्यायचा आहे. तर हे ते आपण ते टॅक्स लावलेले कीवर्ड्स आणि हे हॅशटॅग लावत आहे आपण. या ठिकाणी अशाच प्रकारे तुम्हाला या सगळ्याला काय करायचं आहे, कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे टॅक्समध्ये. आता सेकंड गोष्ट येते की तुम्ही हे जे टायटल लिहिलेलं आहे हे टायटलसुद्धा काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे आणि तेच टायटल ह्या ठिकाणी पेस्ट मारायचं आहे. कुठे, तर ते पेस्ट मारायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. या ठिकाणी बघा, कॉपी केलं मी आणि हे जे टायटल आहे हे टायटल या ठिकाणी पेस्ट मारायचं आहे. या ठिकाणी मारलं मी हे टायटल पेस्ट. बघा, या ठिकाणी आता काय करायचं आहे की यूट्यूब चॅनलचे नाव कसे चेंज करावे यालाच काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. आणि हेच कॉपी करून आपल्याला टॅक्समध्ये सुद्धा वापरायचं आहे. बघा, या ठिकाणी या टॅक्समध्ये सुद्धा आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. अशाच प्रकारे हे पण तुम्हाला कॉपी करायचं आहे, हाऊ टू चेंज यूट्यूब चॅनल नेम. या ठिकाणी यालासुद्धा काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा टॅक्समध्ये वापरायचं आहे. हे आपण टॅक्समध्ये वापरले. आता यालाच काय करायचं आहे, तुम्हाला हॅशटॅगमध्ये सुद्धा वापरायचं आहे. या ठिकाणी हॅशटॅगमध्ये वापरायचं आहे. कसं वापरायचं मी तुम्हाला सांगितलं. पहिले हॅश लावायचं आहे, त्यानंतर याला स्पेस घेऊन एक लाईन्स या ठिकाणी अंडरलाईनसारखा या ठिकाणी स्लॅशमध्ये टाकायचं आहे. बघा, या ठिकाणी. तर हे काय होईल माहिती आहे का, ज्यावेळेस आपण SEO कंप्लीट केला या चॅनलचा, त्यावेळेस हे जे आपण बनवत आहे हॅशटॅग, तर हे ग्रीनमध्ये शो होईल. म्हणजे या ठिकाणी याचं काय रे, आपल्याला व्हिडिओ सर्चिंगसाठी फायदा होईल. बघा, आणि
या अवांतरसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टॅक्स वगैरे लावायचे. बघा मी या ठिकाणी अगोदरच नोटपॅडमध्ये माझे टॅक्स मी लावून या ठिकाणी कॉपी केलेले. हेच टॅक्स मला काय करायचे या ठिकाणी कॉपी करून पेस्ट मारायचे. म्हणजे या ठिकाणी बघू शकता इंस्टाग्रामची लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे आणि खूप सारे या ठिकाणी टॅक्स आणि युअर क्वेरीज वगैरे या ठिकाणी लावलेले आहे. तर बघा या ठिकाणी आता मी काय करणार आहे, सगळे जे आहे हे ठिकाणी हे सगळं कॉपी पेस्ट करून घेणार आहे. सगळ्यांनी कॉपी केलं या ठिकाणी सगळं ऑल सिलेक्ट करायचं, याला ऑल सिलेक्ट आणि हे केलं कॉपी आणि हे सगळं कॉपी केलेलं ह्या ठिकाणी काय करायचं आहे, पेस्ट करायचं आहे. बघा ह्या ठिकाणी मी करतो याला पेस्ट. बघा या ठिकाणी सगळ्या या ठिकाणी पेस्ट केलेलं आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एंडिंगला जे आहे तुमच्या यूट्यूब चॅनलचं नाव जे आहे ते ॲट असं लिहून, म्हणजे या ठिकाणी बघा हँडल नेम राहतं चॅनलचं, तुमच्या पण चॅनलचं हँडल नेम आहे, तर ते कुठे असतं ते तुम्हाला मी दाखवतो. बघा या ठिकाणी आकाश हांडे हे टाकलेलं आहे, हे माझ्या चॅनलचं हँडल नेम आहे. हे सुद्धा तुमच्या चॅनलला सर्चिंग आणण्यासाठी खूप सारं हेल्प करतं, त्यामुळे हे पण त्या ठिकाणी लावणं कंपल्सरी आहे. या ठिकाणी बघू शकता मी माझी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, त्यानंतर टेलिग्रामची सुद्धा या ठिकाणी लिंक दिली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचे इंस्टाग्राम आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ शकता. तर बघा ह्या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एंडिंगला झालेलं आहे काय, की ह्या चॅनलचं हँडल नेम टाकलेलं आहे आकाश हांडे करून. तर बघा ह्या ठिकाणी आता हा झालेला आहे SEO कंप्लीट. आता SEO कंप्लीट झालं, याला केलं मी सेव्ह. बरोबर, आता हा व्हिडिओचा SEO पूर्णतः कंप्लीट झालेला आहे, जेणेकरून माझा जो व्हिडिओ आहे या ठिकाणी सर्चिंगमध्ये येईल आणि एनीटाईम याच्यावरती व्ह्यूज कंटिन्यू त्या ठिकाणी येत राहील. तर बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला चॅनल नेमचं हे हँडल नेम दाखवलं, तर त्याचे हँडल नेम कुठे असतं तर ते दाखवतो मी तुम्हाला. या ठिकाणी आलेलो आहे आपण यूट्यूबमध्ये. या ठिकाणी जाऊया माझ्या चॅनलवरती. या ठिकाणी माझं चॅनल मी सर्च केलेलं आहे फ्रंटला आणि व्ह्यू चॅनल केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी हँडल नेम दिसतं बघा तुम्हाला, या ठिकाणी दिसतं तुम्हाला हँडल नेम आकाश हांडेच्या खाली आकाश हांडे हे झालं हँडल नेम. याला जर तुम्ही प्रेस करून धरलं तर या ठिकाणी काय रे, या ठिकाणी कॉपी होतं. हे बघा या ठिकाणी कॉपी होतं. तर आत्ता आपण ज्या व्हिडिओचा SEO केला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आपण SEO केलेला आहे, यूट्यूब चॅनलचे नाव कसे बदलावे ह्या व्हिडिओचा आपण SEO केलेला आहे. थोडा आवाज कमी करतो. या ठिकाणी ॲड्स आलेली आहे. ॲड्स माझं चॅनल मॉनिटायझेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी ॲड्ससुद्धा आलेली आहे. आता बघा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला ते वापरून त्या ठिकाणी हँडल नेम तुम्हाला टाकायचं आहे. बघा या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. बघा मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस आपण ह्या ठिकाणी हॅशटॅग लावतो त्यानंतर एक स्लॅशवाले रेश मारतो, तर त्या ठिकाणी असं ग्रीन कलरचं शो होतं बघा, ब्ल्यू कलरचं. हे ब्ल्यू कलरचं शो होणं म्हणजेच काय, या ठिकाणी आपले जे हॅशटॅग आहे हे या ठिकाणी सर्चिंगमध्ये रँकिंग करतात, व्हिडिओ व्ह्यूज येण्यासाठी खूप सारी याची हेल्प होते. बघा या ठिकाणी सगळे मी लावलेले आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. या ठिकाणी बघा या ठिकाणी हे चॅनलचं नाव वापरलेलं आहे, हे इम्पॉर्टंट आहे वापरणं. आणि ज्या लिंक वापरलेल्या आहेत त्या लिंक बघा या ठिकाणी इंस्टाग्राम लिंक्स, फेसबुक लिंक्स, ह्या ज्या लिंक्स आहे ह्या चॅनलच्या मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती लावलेल्या आहे. तर त्या कुठे लावलेल्या आहे हे पण तुम्हाला दाखवतो मी. या ठिकाणी आलेलो आहे बघा, या ठिकाणी व्ह्यू चॅनल केलं मी. या ठिकाणी दिसतं तुम्हाला मोरवर क्लिक केलं तर ह्या ठिकाणी मी ऑलरेडी माझ्या चॅनलचे जे आहे त्या लिंक त्या ठिकाणी टाकलेलं आहे. तुम्हीसुद्धा त्या चॅनलच्या लिंक टाकू शकता. त्या लिंक टाकल्यानंतर त्या लिंक ह्या अशा प्रकारे खाली दिसतात. या ठिकाणी हे बघू शकता, या अशा लिंक या ठिकाणी खाली दिसतात. माय इंस्टाग्राम लिंक, माय फेसबुक लिंक्स. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या व्हिडिओचं जे SEO कंप्लीट करू शकता. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमचे हँडल नेमसुद्धा यूज करू शकता, जेणेकरून तुमचं चॅनल कधी पण सर्च केलं, नाव टाकलं बरोबर तुमचं चॅनल त्या ठिकाणी रँक करेल त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर तुम्ही जर अशा प्रकारे SEO केला की तुमचं जे चॅनल आहे ते ग्रो होण्यास अगदी कमी कालावधीमध्ये तुमचं चॅनल त्या ठिकाणी ग्रो होईल आणि तुमच्या व्हिडिओला जे आहे ते त्या ठिकाणी भरभरून व्ह्यूज त्या ठिकाणी येण्याची शक्यता असते. तर बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक नक्की करा एका मराठी माणसासाठी. धन्यवाद.